हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। सोमवारी मातोश्री निवासस्थानी येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो। ओमराजे निंबाळकर यांचा उद्धव ठाकरेंना निरोप। मध्यरात्री ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीमध्ये ओमराजेंचं मातोश्री निवासस्थानी येण्याचं आश्वासन, सूत्रांची माहिती। ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही। कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज उद्या निर्णय जाहीर करू, खासदार ओमराजेंची भूमिका। शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोलले नाहीत। ओमराजेंशी संवाद करायला आम्ही तयार, संजय राऊतांचं भाष्य। तर काही बंडखोर खासदार संपर्कात, आम्ही अद्यापही शिवसेनेतच असल्याचं म्हणतायत राऊतांचा दावा। आधी जा म्हणायचं, मग मवाळ व्हायचं, मात्र आता हे शक्य नाही। ठाकरेंसोबत राहायला कोणीही तयार नाहीये। सर्व शिवसैनिक शिंदेंसोबत गेले। मंत्री गिरीश महाजनांची ठाकरेंच्या सेनेवर टीका। मी ठाकरे कुटुंबाबद्दल एक अबाक्षरही बोललो नाहीये, मात्र काही जणांकडून माझ्या कुटुंबियांचा उद्धार, मला रील स्टार म्हणून हिणवण्यात आलं। 3 दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? सोशल मीडियावरील टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांचा संताप। ठाकरेंच्या सेनेतून फुटलेले 3 खासदार मतदारसंघात जाणार। संजय जाधव, आष्टीकर आणि संजय देशमुख आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या ईशान्य मुंबईतील दौऱ्यापूर्वी बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल पाटील मातोश्री निवासस्थानी। मी ठाकरेंसोबतच निष्ठेने काम करेन, नगरसेविका राजुल पाटील यांची भूमिका। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं केवळ विकास निधी हे पाऊल उचललं। शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो, विचारधारा सोडली नाही। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार करून निर्णय, ठाकरेंचे शिवसेनेचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा 3रा दिवस, तोडगा काढण्यासाठी संध्याकाळी कृती समितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहणार। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून येलो अलर्ट जारी। हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पुढील आठवड्यामध्ये मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता।